गोकुळामध्ये बलराम आणि कृष्ण दोघेही हळूहळू मोठे होत होते. ते आता घराबाहेरच जास्त राहत होते. दिवसभर सर्वजण काहीतरी खेळ खेळत असत. तर गोकुळातील गोपी काही ना काहीतरी निमित्त करून यशोदेच्या घरी येत असत. कृष्णाला पाहून त्यांना खूप आनंदही होत असे. एक दिवस सगळेजण खेळत असताना कृष्ण म्हणाला, अरे, आपण सर्व गवळ्यांची मुलं आहोत. आपल्या घरी भरपूर दूध, दही, लोणी सगळं असतं आणि मी आणि बलराम दादा पहा बरं कसे गुटगुटीत आणि सशक्त आहोत. आणि तुम्ही तर सर्वजण अगदी बारीक आहात. खरे तर तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही कसे धष्टपुष्ट असायला पाहिजे. तुमच्या घरी तुम्ही दूध वगैरे काही पिता की नाही? लोणी आणि दही काही खाता की नाही? असे कसे रे तुम्ही सगळेजण? तेव्हा सर्वजण म्हणाले, कान्हा, आम्हाला घरी सकाळी एकदा दूध मिळते, पण ते फक्त एक पेलाभर. आणि लोणी आणि दही मात्र आम्हाला अजिबात मिळत नाही. आमच्या घरातील सर्व लोणी दही मथुरेच्या बाजारात विकले जाते. कृष्ण म्हणाला, हा, असे कसे? हे चालणार नाही. या दही लोण्यावर पहिला हक्क आपला आहे, म्हणजे मुलांचा आहे. पण तेच तुम्हाला मिळत नाही. आपल्याला काहीतरी ह्यासाठी केलेच पाहिजे. मग तो घरी आला. आईला म्हणाला, की आई ग, तू ह्या सगळ्या गोपिकांना सांग ना, त्यांच्या त्यांच्या मुलांना लोणी आणि दही द्यायला. तू कसं मला देतेस तसं? तर गोपिका यशोदा म्हणाली, अरे, त्यांना काय आहे, त्यांना त्यांचा व्यवसाय आहे. त्या लोणी दही हे सगळं मथुरेला घेऊन विकतात आणि त्याचे जे काही पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचा प्रपंच चालतो. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या कृष्णाला काही कळणाऱ्या नव्हत्या. तो म्हणला, ते काही मला माहिती नाही आणि हे असं चालणार नाही. ह्यांना तर लोणी आणि दही वगैरे सगळं मिळालंच पाहिजे. आणि ते जर असं सरळपणे मिळत नसेल, तर मी ह्यांना सगळं ते मिळवून देईन. आणि ते दही दूध काय जे आहे ते मथुरेच्या बाजारात विकले जाणार नाही, याची खबरदारी सुद्धा मीच घेईन. झाले. आता कृष्णाने त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली. मग त्यांनी आपल्या त्या सगळ्या मित्रांना बोलवले आणि तो म्हणाला, की तुम्हाला खरंच नाही ना काही ते मिळत, पण तुम्ही काळजी करू नका. आता मी एक विचार केला आहे. मी तुम्हाला ते भरपूर प्रमाणात मिळवून देईन. मुले म्हणाली, अरे कसे काय? तुला काय जमणार आहे? त्या आमच्या आया ते केव्हाच नेऊन विकतात. कृष्णाने त्यांना जवळ बोलवले आणि आपल्या मनातील गोष्ट अगदी त्यांच्या कानात सांगितल्याप्रमाणे सांगितली, की हे बघा, आपल्याला आपल्या हक्काचं काही मिळत नाही ना, तर आपण असं करायचं, की रोज एकेकाच्या घरी जायचं आणि तिथे दही, लोणी जे काही असेल ते अगदी पोटभर खायचे. तुम्ही माझ्याबरोबर यायला तयार असाल, तर मीच तुम्हाला ते सर्व काही अगदी व्यवस्थितपणे मिळवून देईन. आता मुलं तर आनंदली. मुले म्हणाली, हो हो कान्हा, पण आम्ही तयार आहोत. पण एक लक्षात घे, आमच्या आया ते सर्व लोणी दही वगैरे खूप काळजीपूर्वक ठेवतात. ते सहजासहजी आपल्या हातात मिळणार नाही. कृष्ण म्हणाला, त्याची काळजी तुम्हाला नको, मी सगळे पाहून घेईन. मग झाले, योजना ठरली. रोज दुपारी एका कुठल्या तरी गोपीच्या घरात चोरी होऊ लागली. मुलांनी सांगितल्याप्रमाणे लोणी दही वर अगदी उंचावर टांगून ठेवलेले असे. तिथे हात पोचणे शक्य नव्हते. कृष्णाने सांगितले, मी सांगतो तसे तुम्ही करा. त्याप्रमाणे करा. प्रथम 4 जणांनी अगदी हातात हात घालून अगदी जवळ-जवळ गोल करून उभे राहायचे. त्यांच्या खांद्यावर 3 जणांनी, त्यांच्या खांद्यावर दोघांनी आणि सर्वांच्या वर मी वयाने छोटा असल्यामुळे सगळ्यांच्या वरती मी त्या दोघांच्या खांद्यावर उभा राहीन. माझ्या हाताला शिंकाळ्यातील लोण्याचे मडके लागले, की ते घेऊन मी खाली येईन आणि मग आपण सर्वांनी ते लोणी वाटून खायचे. अगदी शिंकाळे उंच असेल तर काठीने त्या मडक्याला खालून हलकेच मारायचे. मडके फुटेल तेव्हा त्यातून येणारे लोणी आपण दोन्ही हात पसरून भरभरून खायचे. झाले. सर्व योजनेप्रमाणे रोज एका एका घरी जाऊन लोणी खाणे सुरू झाले. आता भगवंताचे गोकुळातील
हे मित्र खूप गरीब होते. त्यांना दूध, लोणी असे सकस पदार्थ मिळत नव्हते. बालपणी सकस अन्न मिळाले तरच तरुणपणी ते सशक्त, बलवान होऊ शकतील आणि ते चांगले कार्यही करू शकतील. ते समाजाचे रक्षण करू शकतील. अशा सर्वांसाठी ज्या तरुणांची गरज असते, ते तरुण तयार करण्यासाठी किंवा होण्यासाठी कृष्णाने पुढाकार घेतला होता आणि तो अगदी ठरवून त्या सर्वांना चांगला सकस आहार कसा मिळेल ह्याची काळजी घेत होता. अशा उदात्त हेतू कृष्णाच्या मनात होता. तो समतेचा भाव त्याच्या अंतःकरणात होता. मग सर्व गोपिकांच्या लक्षात आले की ह्या मुलांना घेऊन हा कृष्णच त्यांच्या घरी जात होता. लोणी दही संपत होता. यशोदेकडे तक्रार करीत होत्या. पण यशोदा म्हणायची, अगं काही काय बोलता तुम्ही? माझ्या घरात सर्व गोकुळाला पुरून उरेल एवढे दूध, दही, लोणी आहे. मी कृष्ण आणि बलराम यांना रोज पोटभर खायला घालते. ते तुमच्या घरी येऊन कशाला लोणी खातील ग? बरे, माझा कान्हा सगळ्यात लहान आहे. तो असे काही करणार नाही. आणि ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो खरंच तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही त्याला पकडून माझ्याकडे घेऊन या. मग मी तुमच्यावर विश्वास ठेवेन. त्या सर्व गोपींनी खूप प्रयत्न केला, पण कान्हा त्यांच्या कधीच हाती लागला नव्हता. गोपींनी योजना केली, पण ती यशस्वी झाली नाही. इकडे कान्हाची घरोघरी जाऊन चोरी करणे सुरू होते. शुकदेव परीक्षिती राजाला सांगतात, राजा, भगवंताची चोरी करण्याचा उद्देश अगदी उदात्त होता. भगवंत समदर्शी आहेत, म्हणून ते सर्वांना त्यांच्या हक्काचे आहे ते मिळवून देत होते. आता तुला अजून एक गोष्ट सांगतो. भगवंत दही मिळवण्यासाठी किंवा लोणी मिळवण्यासाठी जे 4 थर रचत होते त्याला दही हंडी असे नाव मिळाले आहे. ते 4 थर म्हणजे समाजातील चातुर्वर्ण व्यवस्था, कामाची वाटणी, समाज स्थिर होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. यात कोणी लहान नाही, कोणीच मोठा नाही. असे बघ, शरीराला 2 मुखे आहेत. एक मुख वर आहे, जे ग्रहण करण्याचे काम करते, आणि दुसरे शरीराच्या खालच्या भागात आहे, म्हणजे गुदद्वार आहे. देहातील त्याज्य गोष्टींचे विसर्जन करण्याचे कार्य ते करते. मग यामध्ये दोघांचे काम शरीरासाठी सारखेच आवश्यक आहे. त्यात कोणीच लहान मोठा नाही, कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ नाही, हे लक्षात घ्यायला हवे. आता दही हंडी फोडणे म्हणजे तरी काय? आपल्या मनात विकारांच्या अनेक हंड्या आहेत. त्या भगवंताच्या कृपेशिवाय फोडल्या जात नाहीत. म्हणजे भगवंताची कृपा झाली तर मनातील विविध विकार लोप पावतात. यामध्ये सर्वांच्या वरती कृष्ण म्हणजे भगवंत उभे आहेत. त्यांच्या खाली 3 थर आहेत. ते तिघांच्या वरती उभे आहेत. म्हणजे भगवंत त्रिगुणाच्या अतीत आहेत. शिवाय आपण म्हणतो की शरीराचे उत्तम अंग म्हणजे मस्तक आहे. पण ते मस्तक आपण पायावर टेकवतो, म्हणजेच कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. हे खरे समतेचे प्रतीक आहे. हे दहीहंडीचे महत्व आहे. त्यातील तत्व समजून घेतले पाहिजे, असे शुकदेव राजाला सांगत आहेत. मग परीक्षिती म्हणाला, हा श्रीकृष्ण भगवान या गोप बालकांवर इतके निरपेक्ष प्रेम करीत होते, ते का बरे? तर ते म्हणतात की अरे, हे सगळे त्याचे पूर्वजन्मीचे अगदी सगळे सोयरे असल्यासारखे होते. पूर्वजन्मी ह्या सगळ्यांनी भगवंताला म्हणजेच श्रीरामाला खूप मदत केली होती. जेव्हा रावणाशी युद्ध करायचे होते तेव्हाच ह्यातल्या काही काही जे वानर होते त्यांनी भगवंताला खूप मदत केली होती आणि तेच आता सर्वजण ह्याचे मित्र बनून ह्या जन्मात आले आहेत. आता त्या जन्मात तर त्यांना काहीच नीट चांगलं खायला वगैरे मिळत नव्हतं, कारण की युद्धासारखी गोष्ट होती. स्वतः श्रीराम भगवान असले तरी ते वनवासात होते, तेच कंदमुळं खाऊन राहत होते. तर ह्या आपल्या मित्रांना ते कुठलं चांगलं भोजन देणार? पण ते सगळं लक्षात ठेवून भगवंतांनी या जन्मात त्यांना असे चांगले जेवण म्हणजे चांगले खाणे देण्याचे योजले होते. भगवंत
आपल्याला कोणी आपल्यासाठी काही केलं असेल तर ते लक्षात ठेवून त्याची निश्चितपणे परतफेड करतो. ह्याचेच हे एक सुंदर उदाहरण इथे शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत.